मंडळी नमस्कार. मी विश्वास असाळ. आजचा आपला विषय आहे सरकारनं शेतकऱ्याचं लक्ष दुर्लक्षित होण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले सरकारनं समोर आणलेले आहेत. त्यामध्येच एक फॉर्म्युला म्हणजेच भोंदूबाबा खरात, त्यानंतर झिरवळ, त्यानंतर रुपाली चाकणकर यांचे जे कारनामे आहेत हे पुढे आणलेले आहेत आणि जनतेचं लक्ष यांच्याकडेच लागून राहिलं पाहिजे यासाठी सरकारनं हा फॉर्म्युला पुढे आणलेला आहे. शेतकऱ्याच्या मकाला कवडीमोल भाव नाही आहेत. त्याचबरोबर सरकारनं काही मका खरेदी केलेल्या आहेत. पण 2% 5% शेतकऱ्यांच्या मका खरेदी केल्या, 95% शेतकऱ्याच्या मका या खरेदी केलेल्या नाहीत. आता खरेदी केंद्र बंद आहेत, ऑनलाईन बंद आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मका दिले नाहीत त्या शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना 1500, 1600, 1700 रुपये भावाप्रमाणे मका द्यावा लागत आहे. हे सध्याचं चित्र आहे. पण मात्र यावरलं दुर्लक्ष कमी करण्यासाठी सरकारनं हे व्हिडिओ प्रकरण सुरू केलेलं आहे. आता रासायनिक खताची देखील मोठी भाव वाढ झालेली आहे. यावर कोणीही प्रश्न विचारले नाही पाहिजे म्हणून हे व्हिडिओ प्रकरण सध्या या महिन्यामध्ये सुरू आहे. खरं तर सरकारनं शेतकऱ्याच्या ज्या पिकं आहेत शेतकऱ्यांचे, या पिकावर नेहमीप्रमाणे खरेदी केंद्र सुरू ठेवायला पाहिजे होतं. ते खरेदी केंद्र सरकारनं बंद केलेलं आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्याच्या अडचणी झालेल्या आहेत. मकाला कवडीमोल भाव आहेत. हे शेतकरी परेशान आहेत. खाजगी व्यापारी त्यांना लुटण्याचं काम करत आहेत. एकंदरीत हे लक्ष असताना या राज्यातला, या देशातला शेतकरी हा अडचणीत आहेत आणि दुसरीकडं खाजगी व्यापारी आता या 1700-1800 रुपये, 1600-1700 रुपये भाव घेत आहेत. तर या सर्व बाबीकडं दुर्लक्ष होण्यासाठी हे प्रोग्राम सुरू असल्याचं एकंदरीत दिसून येतंय. आता सध्याचा विषय जर महागाईचा जर धरला, गॅस, पेट्रोल, डिझेल हा विषय सगळ्या समोर आहेत. पण जे घरगुती लागणारे जे साहित्य आहेत, तेल असेल, साखर असेल, सर्व इतर साहित्य हे महाग करून टाकलेलं आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनतेचं जगणं मुश्किल झालेलं आहे. यावर अंधभक्त देखील सरकारला प्रश्न विचारत नाहीयेत. फक्त Facebookला कमेंट करतात. या अंधभक्तांनी देखील जरा सरकारची चाटुगिरी कमी केली पाहिजे. कारण आता संताप शेतकऱ्याचा दिसून येत आहे. प्रत्येक गोष्टीची महागाई सरकारने केलेली आहे आणि याचा महागाईचा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसत आहे. या इराणच्या युद्धानंतर जो शेतकरी गरीब आहे, आता हा गरीब होत चाललेला आहे आणि जो धनदांडगा राजकीय नेता आहेत, पुढारी आहेत, सरकारमधले बरेचसे मंत्री-संत्री जेवढे काही असतील, हे श्रीमंत होत चालल्याचं एकंदरीत यामध्ये दिसून येतं. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि माझ्या पेजला फॉलो करा, शेअर करा.